नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 28. मागील भागात. तुम्ही म्हणाला होता ना की वाट पाहाल, मग वाट पहा. मी विचार करून उशिराने होकार कळवेन तुम्हाला. आणि तिथून उठून सरळ बाहेर गेली. आता रवी तिथेच बसून तिच्याकडे पाहत होता. काय करणार आहे ही पोरगी काय माहीत. त्याने नाहीमध्ये हताश होऊन मान हलवली आणि मग पुन्हा एकदा सिरियस झाला. थोडा वेळ विचार करत मग स्वतःशीच म्हणाला, काय म्हणाली ही. विचार करून उशिराने होकार कळवेन. आणि मग त्याने खुश होऊन टेबलवर हात मारला. आई शपथ, पोरगी पटली रे पटली. आता पुढे. इकडे ईशा तिच्या डेस्कवर येऊन बसली. आता ही कुठे गेली. नमुला न पाहून ईशा स्वतःशीच पुटपुटली. रागाने निघून गेली की काय. ईशा विचार करत होती. तेवढ्यात तिथून पूर्णा जात होती. ए पूर्णा. ईशाने तिला आवाज दिला. काय ईशा. पूर्णा. नमू कुठे आहे. ईशा. माहीत नाही, मगाशी कुठेतरी तिची बॅग घेऊन गेली. पूर्णा. हो का. ओके. ईशा. तेवढ्यात त्यांना आरू आत येताना दिसली आणि तिच्या मागे आलिशाही दिसली. तसं ईशाचं डोकं पुन्हा सटकलं. आता ही हिडिंबा कशाला आली आहे इथे. हाय ईशा. आरूने आत येता येता ईशाला आवाज दिला. हाय आरू, तू इथे कशी काय. ईशा कसनोस हसून बोलली. अगं ही आलिशा आहे, माझी फ्रेंड. तिला घेऊन शॉपिंगला जायचं आहे म्हणून आले होते. आरू. हाय ईशा. आलूने तिच्याकडे पाहून ग्रीट केलं. हाय. ईशा तोंड कडवट करून म्हणाली. बरं ऐक ना ईशा, तू पण चल ना आमच्यासोबत शॉपिंगला. आरू उत्साहात म्हणाली. नको, मी कशाला, तू जा, मला इथे काम आहे. ईशा टाळाटाळ करत होती. असं काय करते ईशा, तुझी चॉईस खूप छान आहे म्हणून म्हणते ग, चल ना. आरू हट्ट करत आणि लाडात येऊन म्हणाली. अगं नको, मला ना इथे काम आहे. ईशा. चल ना ईशा, मला तुझी कंपनी नक्की आवडेल. आलिशा नखरे करत म्हणाली. पण मला नको तुझी कंपनी, आणि इथे जास्त बोलू नकोस, नाहीतर वरच्या मजल्यावर नेईन धक्का देईन तुला. ईशा मनातच विचार करून चरफडत म्हणाली. काय झालं इशू. आरूने मध्येच तिला टोकलं. कुठे काय. काही नाही. ईशा भानावर येऊन म्हणाली. तुम्ही दोघी इथे काय करताय. तेवढ्यात तिथे आदित्य आला आणि त्या दोघींना पाहून म्हणाला. दादू, मला आणि आलूला शॉपिंगला जायचं आहे आणि मला इशूला घेऊन जायचं आहे म्हणून इथे आले. आरू. तसं आदित्यने ईशाकडे पाहिलं. एकंदर तिचा चेहरा पाहून तिला जायचं नाही हे त्याला समजलं. नको, तुम्ही दोघी जा, ईशाला इथे काम आहे. आदित्य बाजू सावरत म्हणाला. तसं ईशाने जरा सुटकेचा श्वास घेतला. प्लीज रे दादू, जाऊ दे ना ईशाला. आरू लहान मुलासारखा हट्ट करत म्हणाली. प्लीज दादू, येऊ दे ना आमच्यासोबत ईशाला. आलू एकदम मादक हालचाली करत म्हणाली आणि लगेच ती आदित्यच्या बाजूला सरकली आणि आदित्यचा हात हातात घेऊन पुन्हा नजरेने त्याला इशारा केला आणि मग म्हणाली. प्लीज आदू, येऊ दे ना तिला आमच्यासोबत, आणि तूही चल ना आमच्यासोबत. आलू. एक काम कर, हवं तर तू ईशाला सोबत घेऊन जा, पण मला नाही यायला जमणार, मला खूप काम आहे. आदित्य ईशाच्या नजरेला नजर देत म्हणाला. आता आपली काही धडगत नाही हे त्याला तिच्या नजरेवरून कळत होतं, पण एवढ्या सगळ्यांसमोर काय बोलणार म्हणून बिचारा तेवढ्यावर स्वतःचं भागवत होता. हो चालेल, मी येते सोबत. ईशा. काय रे दादू, काम तर तुला नेहमीच असतं, माझ्यासाठी कधीतरी वेळ काढ. प्लीज चल ना आमच्यासोबत शॉपिंगला. बघ आता तर ईशा पण येत आहे, आपण पटकन येऊ. आरू. आता मात्र आदित्य हतबल झाला, कारण सतत आरूला नाही म्हणणं त्याला जमणार नव्हतं. काय करणार, काही केलं तरी त्याच्या काळजाचा तुकडा होती ना ती. ओके जाऊ. आदित्य. आणि मग चौघे मिळून शॉपिंगला निघाले. गाडीत आदित्य ड्रायव्हिंग सीटला बसला, तर त्याच्या बाजूच्या सीटवर आलिशा बसली आणि आरू आणि ईशा मागे बसल्या. आलिशा आताही मादक हालचाली करत होती. सतत आदित्यसोबत तिच्या काही ना काही तिथे चालू होतं. कधी आदित्यच्या खांद्यावर हात ठेवत होती, तर कधी हळूच त्याचा हात आपल्या हातात घेत होती. आदित्य मात्र मनातून चांगलाच घाबरला होता आलिशाच्या या वागण्याने. तो मधूनच फ्रंट मिररमधून ईशाकडे पाहत होता, तर ईशा मारक्या म्हशीसारखं त्याच्याकडे बघत होती. तिचा तो चेहरा बघून तर आदित्यची अजूनच घाबरगुंडी उडाली होती आणि आपली आरू मात्र कंटिन्यू बडबड करत होती. काही वेळा चौघेही मॉलला पोचले. आरू आणि आलिशा मॉलमध्ये एकदम इकडून तिकडून धावत होत्या. त्यांना काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं.
आरू प्रत्येक गोष्टीला आपण ही घ्यायचीच असा हट्ट आदित्यकडे करत होती आणि आदित्य मात्र तिचा तो प्रत्येक हट्ट पुरवत होता. ईशा मात्र अगदी एखाद्या यंत्रासारखी त्यांच्या मागे फिरत होती. काही वेळाने सगळ्या लेडीज सेक्शनमध्ये गेले. तिथे आरू आणि आलिशा वेगवेगळे ड्रेस ट्राय करत होत्या आणि ईशाला दाखवत होत्या. ईशा फक्त हो किंवा नाहीमध्ये उत्तर देऊन मोकळी होत होती. आदित्य दुरूनच त्या तिघींची मजा बघत होता. मध्येच ईशा आदित्यकडे बघत होती आणि तिची नजरसुद्धा त्याला थांबा तुम्हाला नंतर बघते असं म्हणत होती. मग मात्र तो नाईलाजाने आपली नजर दुसरीकडे वळवत होता. आता ईशा काय करेल आणि काय नाही याचीच त्याला भीती वाटत होती. काही वेळाने आलिशाने एक ड्रेस घातला आणि आदित्यसमोर जाऊन उभी राहिली आणि मी कशी दिसते असं विचारलं. आदित्यने देखील तिला आपल्या हाताची 3 बोटे दाखवून तू खूप छान दिसतेस असं सांगितलं. तेव्हा तर ईशाच्या पारा रागाने इतका चढला होता की रागाने तिचे कान नाक लाल झाले होते. कोणत्याही क्षणी ती दोघांना धोपटेल की काय असं वाटत होतं. तिचा तो अवतार पाहून आदित्य तर चांगलाच घाबरला आणि मग त्याने सरळ बाहेरचा रस्ता पकडला आणि मग त्याने तुमचे झालं की तुम्ही या असं सांगितलं. काही वेळाने तिघी गाडीत येऊन बसल्या आणि आता आरू आणि आलूने घरी जायचं असं ठरवलं. पण आता संध्याकाळ होत आली होती, त्यामुळे आता ऑफिसला न जाता डायरेक्ट घरी जायचं असं ईशाने देखील ठरवलं होतं. त्यामुळे ईशा मध्येच गाडीतून उतरली आणि आपल्या घराच्या दिशेने निघाली. जाताना तिने फक्त आरूकडे बघून तिला बाय केलं आणि निघून गेली. तिच्या या वागण्यावरून तिला किती राग आलाय हे आदित्यला समजलं होतं. आलिशा मात्र खूप खुश होती, कारण की कुठेतरी ईशा तिच्या अशा वागण्याने तिचे प्रेम कबूल करते असं तिला वाटत होतं. पण आदित्यला मात्र भीती वाटत होती की यापुढे ईशा त्याचं तोंड तरी बघेल की नाही. त्याला काही करून ईशाला पुन्हा गमवायचे नव्हते. पण आता मॅडम तर इतक्या रागावल्या होत्या की आता त्याला कधीच माफ करणार नाही. इकडे ईशा घरी यायला निघाली, पण डोळ्यात मात्र आसवांची गर्दी झाली होती. खूप रडायला येत होतं. पुन्हा एकदा आदित्यला मिळवता मिळवता गमावल्याची भीती तिच्या मनात डोकावत होती. आलिशा आल्याने कुठेतरी तिच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण झाली होती. तसा आदित्य आपला नव्हता असं तिने ठरवले होते. पण मधल्या काळात तिचा आणि आदित्यचे एकमेकांच्या जवळ आल्याने पुन्हा एकदा त्या आशा पल्लवी झाल्या होत्या. पण आलिशाच्या येण्याने आता उरल्यासुरल्या निर्माण झालेल्या आशा देखील कायमच्या तुटल्या होत्या आणि तशीच भरल्या डोळ्यांनी ती घराच्या दिशेने निघाली. आज आकाशात देखील ढगांची गर्दी जमा झाली होती आणि मध्येच पाऊस सुरू देखील झाला. त्या कोसळणाऱ्या पावसाबरोबर ईशाच्या सुप्त भावना देखील कोलमडून पडल्या होत्या. आज आकाश देखील ईशाच्या दुःखात सामील झाला होता. तो देखील मनमोकळेपणाने रडत होता. काही वेळाने ईशा घरी आली. तिने दारातच आपला चेहरा साफ केला आणि घरात पाऊल ठेवले. पाहिलं तर आयू खिडकीत बसून बाहेर धोधो कोसळणाऱ्या पावसाकडे एकटक पाहत होती. नकळतपणे आयूच्या डोळ्यातून देखील पाणी वाहत होते. तसं ईशा पटकन पुढे आली आणि मोठ्याने तिने आयूला आवाज दिला, आयू. ईशा. तसं आयू भानावर आली. काय चाललंय तुझं? किती वेळा सांगितलं आहे तुला अशी बसून राहू नकोस म्हणून. ईशा. इशू, तू कधी आलीस आणि तू आज लवकर कशी आलीस आणि भिजली कशी तू? आयूने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आयू, तू आधी शांत हो आणि मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस. मी फ्रेश होती. तू माझ्यासाठी कॉफी बनव. ईशा. हो पण आयू. आयू, मी सांगितलं ना मी ठीक आहे. तू जा. ईशा जरा मोठ्या आवाजात म्हणाली. तसं आयू किचनमध्ये गेली. ईशाने तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं आणि नाहीमध्ये मान हलवली. तसं ईशाने पटकन खिडकी दरवाजे बंद केले आणि आपल्या रूममध्ये गेली. इकडे ईशा तिच्या रूममध्ये आली, फ्रेश झाली, चेंज केलं आणि बाहेर आली. तेवढ्यात आयू कॉफी घेऊन आली. इशू, तुझी कॉफी दे. ईशा कॉफी घेत म्हणाली. पिल्लू, आज तू जरा लवकर आलीस. सगळं ठीक आहे ना? आयूने काळजीने विचारलं. तसं ईशाने तिच्याकडे पाहिलं. आयू, सगळं ठीक आहे. जरा कामासाठी बाहेर गेले होते. काम झालं आणि मग सरळ घरी आले. थोड्या वेळासाठी ऑफिसला नको जायला म्हणून. ईशा. नक्की ना? आयू. आयू, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी सांगितलं ना सगळं ठीक आहे. माझे आयुष्य जसं आधी होतं तसंच आताही आहे. त्यात काही बदललेले नाही. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. तुझी मुलगी आधीही ठीक होती, आताही आहे आणि पुढेही असेल. तू तुझ्या जेवणाचं बघ. तोपर्यंत मी आतमध्ये बसते. काही हवं असेल तर मला सांग. ईशा. तसं आयूने मान हलवली आणि बाहेर निघून गेली. इकडे ईशा येऊन तिच्या बेडवर बसली. तिच्या रूमची खिडकी थोडी उघडी असली कारणाने बाहेरून कोसळणारा पाऊस तिला दिसत होता आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा ती भूतकाळात हरवली. तोच दिवस तिला पुन्हा आठवला, ज्या दिवशी ती कॉलेजमधून आदित्यला भेटून आणि त्याचा नकार घेऊन त्याच्यापासून दूर निघून गेली. आदित्यचा नकार घेऊन ती तिथून निघाली. त्यानंतर ती कॉलेजच्या मागच्या त्या झाडाखाली बराच वेळ बसून होती. किती वेळ हे देखील तिला कळलं नाही. खूप वेळ बसल्यानंतर तिचं लक्ष तिच्या मोबाईलकडे गेलं
साधारण बाबा आणि आयूचे 20 ते 25 मिस कॉल होते. ती तिच्या दुःखात इतकी बुडाली होती की तिचा फोन वाजतोय हे देखील तिला माहीत नव्हतं. आयू आणि बाबाची एवढे मिस कॉल पाहिल्यावर मात्र ती घाबरली. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याशिवाय आयू आणि बाबा एवढे कॉल करणार नाहीत. आणि मग तिने सरळ घरचा रस्ता धरला. घरी आल्यावर मात्र वेगळे चित्र तिला दिसलं. ते पाहून तर तिला धक्काच बसला. बाबा आणि आयू सामानाची आवराआवर करत होते. आजही आकाशात ढग जमा झाले होते आणि काही क्षणात धोधो पाऊस सुरू झाला होता. ती घाईघाईत घरात आली होती. भिजलेल्या अंगाने दारात उभी होती आणि हे सगळं पाहून तर तिला धक्का बसला होता. आयू बाबा, तुम्ही काय करत आहात आणि ही सामानाची आवराआवर कशासाठी चालली आहे? तिने दारातूनच विचारले. तिच्या बोलण्याने आयूबाबा आपल्या तंद्रीतून बाहेर आले आणि आयूबाबा दोघेही धावत तिच्या जवळ आले. पिल्लू, कुठे होतीस एवढा वेळ? कधीपासून तुला फोन करत आहे? आयू तिच्या गालावर हात ठेवून म्हणाली. ईशा मात्र दोघांकडे विचित्र नजरेने पाहत होती. पिल्लू, आयू काय विचारत आहे? बाबांनी तिला तसं पाहताना पाहून विचारलं. बाबा, अरे हे सगळं काय आहे? ईशाने अजूनही घरातल्या पसाऱ्याकडे पाहून विचारलं. ईशा, मी काही विचारत आहे. कुठे होतीस एवढा वेळ? किती फोन केले तुला बाबा आणि मी? तू एकदा पण आमचा फोन नाही उचलला. बाबा तर 2 वेळा कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन आला, पण तू कुठेच नव्हतीस. बाबा आता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला जाणार होता. आयू, काय? पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला? इतकं काय झालं आहे? आणि तुम्ही दोघी इतकी धावपळ का करत आहात? नक्की काय चाललंय या घरात? मला काही कळेल का? आधीच आदित्यच्या नाकारांनी दुखावलेली ईशा आता वैतागत म्हणाली. हे बघ पिल्लू, आता तू काही विचारू नकोस. आता पटकन तू आवर. आपल्याला काही वेळात तिथून निघायचं आहे. बाबा, निघायचं आहे म्हणजे कुठे जात आहोत आपण? ईशा बाबाची बदली झाली आहे, ती पण मुंबईला, आणि त्यासाठी आत्ताच्या आता आपल्याला इथून निघायचं आहे. आयू, बदली? ती पण अशी अचानक कशी काय रे बाबा? तुम्ही काय करताय, काय वागताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि काय रे बाबा, तुझी अशी कशी काय बदली झाली? ईशा अजूनच वैतागत म्हणाली. हे बघ पिल्लू, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन, पण आता काही विचारू नकोस. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे प्लीज पटकन आवर. आपल्याला काही करून लवकरात लवकर निघायचं आहे. बाबा, वेळ 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 तो कधी असतो तुझ्याकडे? आतापर्यंत असंच म्हटलं की तुझ्या प्रश्नांची उत्तर वेळ आल्यावर देणार, आणि ती वेळ कधी येणार आहे? काय चाललंय तुमचं हे सगळं? मला काही कळत नाही. लहानपणापासून पाहते मी. आधी पुणे, मग अहमदनगर, त्यानंतर काय तर नाशिक, आणि आता काय तर मुंबई. आपण का आणि कोणापासून पडत आहोत? आणि काय रे बाबा, अशी कशी तुझे एका रात्रीच अचानक बदली होते? ईशा बाबाकडे पाहून म्हणाली. वैतागत ईशा तेच बडबडत होती. आज पूर्ण दिवस तिने कॉलेजच्या मागच्या झाडाखाली बसून काढला होता. पूर्ण दिवस ती हाच विचार करत होती की कशा प्रकारे तिला आदित्याचे प्रेम मिळवता येईल. काही करून तिला आदित्याला गमवायचे नव्हते. काही करून तिला आदित्याला आपलं प्रेम समजावून द्यायचे होते. पण आता तर तो दिसेल की नाही याची देखील तिला अपेक्षा उरली नव्हती, आणि यामुळे ती प्रचंड संतापली होती आणि रागाच्या भरात नको ते बडबडत होती. आम्ही कुणापासून आणि का पडू? तू काही काय बोलतेस? आयू थोडं रागाने म्हणाली. आयू, मी आता लहान नाही आहे, आता मी मोठी झाली आहे, आणि कित्येक वेळा मी तुम्हा दोघांना रात्रीच्या वेळी असं हळूहळू बोलताना ऐकलं. सतत तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आहात असं वाटतं. कुणाचं तरी नाव घेण्यासाठी सुद्धा घाबरता. आणि मी पाहिलं आहे तुम्ही माझ्या डोकेदुखीबद्दल बोलता. नक्की काय हा सगळा प्रकार? प्लीज काय ते एकदा मला सांगा, कारण मला आता हा सगळा सस्पेन्स नकोय. मला माझं आयुष्य क्लिअर जगायचं आहे. ईशा, तुला आम्ही सगळं सांगू, पण आता नाही. आता आपल्याला निघायचं आहे, त्यामुळे प्लीज आवर. बाबा हात जोडून म्हणाला. बाबाला हात जोडलेलं पाहून ईशाचा राग संताप क्षणात मावळला. आपण काय करत आहोत, आयूबाबाशी कोणत्या पद्धतीने बोलत आहोत याची तिला जाणीव झाली, आणि क्षणात तिचा स्वर खाली आला. बाबा, अरे हे काय करत आहेस तू? तुला माझ्यासमोर हात जोडायची काहीच गरज नाही. प्लीज तू हे सगळं नको करूस. मला हे प्रश्न तुमच्या दोघांच्या वागण्यामुळेच पडले आहेत रे. किती वेळा तरी मी तुम्हा दोघांना एकमेकांशी वेगळं वागताना पाहिलं आहे. जगासमोर तुम्ही दोघं एकमेकांची नवरा बायको आहात असे वागता, पण मग घरात मात्र नकळतपणे तुम्ही दोघे एकमेकांशी वेगळे वागता. एकाच घरात राहूनसुद्धा तुम्ही दोघं वेगवेगळे राहता, 2 वेगवेगळ्या रूममध्ये झोपता. यावरून मला लहानपणापासून खूप प्रश्न पडले. ते मी तुला आणि आयूला नेहमी विचारले, पण तुम्ही मला वेळ आली की सांगेन अशीच म्हणाला आहात. आणि म्हणूनच आज मला हे प्रश्न असह्य झाले, म्हणून मी विचारले. पण ठीक आहे, तुला आत्ताही उत्तर द्यायचे नसेल तर नको देऊ, पण प्लीज अशी हात जोडू नकोस. पण प्लीज बाबा, हा सस्पेन्स आता मलाही नाही सहन होत रे. मला माहीत नाही नक्की तुम्हा दोघांच्या मनात काय सुरू आहे,
पण प्लीज मला आता हे कोड्याने भरलेलं आयुष्य नाही जगायचे. एकदा काय ते मला सांगा. शेवटी मी देखील तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. मलाही सगळं जाणून घ्यायचा अधिकार आहे की नाही. ईशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, हे बघ पिल्लू, तो आमच्या आयुष्याचा भाग नाही तर आमचं आयुष्य आहेच. आणि म्हणून तुला सगळं काही जाणून घ्यायचा अधिकार आहे. आणि मी तुला आता सगळं सांगेन, पण इथे नाही. आता आपण इथून मुंबईला निघू. सगळं व्यवस्थित झालं की मी आणि आयू तुला स्वतःहून सगळं खरं सांगू. पण प्लीज आता आपल्याला इथून निघायचं आहे, त्यामुळे पटकन आवर. बाबा. तसं ईशा हताश मनाने तिच्या रूमकडे निघाली. आवरून काही वेळाने तिघेही मुंबईच्या दिशेने निघाले. गाडीत देखील ईशा खूप शांत होती. ना त्या दोघांशी काही बोलत होती, ना काही खात होती. फक्त भरल्या डोळ्यांनी पाठीमागे सोडलेल्या आपल्या जगाला बघत होती आणि आदित्याच्या आठवणीत अश्रू गाळत होती. आता तर पुन्हा आयुष्यात कधी आदित्य भेटेल की नाही, किंवा त्याला आपलं प्रेम कधी कळेल की नाही याची कल्पना देखील तिला करता येणार नव्हती. कदाचित आता तो कधीच भेटणार नाही आणि नाही त्याला आपलं प्रेम कळणार. कदाचित त्या दिवशी नकळतपणे बोलून गेलेलं तिचंच वाक्य तिला आठवत होतं की जर आता मी तुमचे चॅलेंज हरले तर तुम्हाला या कॉलेजमध्ये कधीच तोंड दाखवणार नाही. आणि आता ते खरं ठरलं होतं. मुंबईला येऊन 2 दिवस झाले होते. घराची व्यवस्थितपणे सगळी कामे सुरू झाली होती. पण ईशा मात्र सगळ्यात अजूनही अलिप्त होती. एकतर आदित्याचा नकार, त्यात त्याला समजवण्यासाठी किंवा काही सांगण्यासाठी काही वेळच मिळाला नव्हता. त्यात आईबाबांनी तिला सरळ इथे मुंबईला आणलं होतं. अजूनही तिच्या मनात अनेक प्रश्न फेर धरत होते. तिला काही करून लवकरात लवकर सगळं काही जाणून घ्यायचं होतं. पण बाबा आणि आयू स्वतःहून तिला सांगणार होते म्हणून ती शांत होती. पण अजूनही तिचं मन त्याच गोष्टीमध्ये अडकलं होतं. त्यात आदित्याच्या आठवणी थैमान घालत होत्या. तिथून निघताना ना तिला विनीला भेटता आलं होतं, ना आजी आजोबांना, ना आदित्याला शेवटचं पाहता आलं होतं. खूप काही गमावलं होतं तिने. त्यामुळे ती गप्प राहत होती. ना व्यवस्थित खात होती, ना व्यवस्थित पीत होती. आणि तिची ही अवस्था आयू आणि बाबाच्या नजरेतून सुटली नव्हती. आणि आता तिचं वयही झालं होतं. त्यामुळे सगळं जाणून घेण्याचा तिलाही अधिकार होता. म्हणूनच आयू आणि बाबांनी तिला सगळं खरं सांगण्याचा निर्णय घेतला. ईशा एकटीच तिच्या रूममध्ये बसली होती, एकटक बाहेर बघत. तेवढ्यात आयू बाबा दोघेही तिच्या रूममध्ये आले. इशू, पिल्लू. बाबाने प्रेमाने तिला आवाज दिला. ईशाने फक्त त्या दोघांकडे वळून बघितलं आणि पुन्हा आपली मान वळवून बाहेरच्या दिशेला पाहू लागली. रागावली आहेस का आमच्यावर? आयू प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. तसं ईशाने आयूकडे पाहताच हळूच तिच्या डोक्यावरचा आयूचा हात काढला. तसं आयूचे डोळे भरून आले. तू रागव आमच्यावर, हवं तर भांड आमच्याशी, पण अशी वागू नकोस. आम्हाला माहीत आहे लहानपणापासून नकळतपणे आमच्याकडून तू खूप दुखावली गेली आहेस, पण त्याला काही इलाज नव्हता. वेळच अशी होती की आम्हाला नाईलाजाने बऱ्याच वेळा असे निर्णय घ्यावे लागले. पण या सगळ्यात आमच्या स्वतःचा काही असा स्वार्थ नव्हता बेटा. आम्ही जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठी केलं. बाबा शांतपणे मान खाली घालून म्हणाला. आता मात्र ईशाने मान वळवून दोघांकडे पाहिलं आणि आश्चर्यचकित होऊन विचारलं, माझ्यासाठी म्हणजे? हो, तुझ्यासाठी. त्या नराधमापासून तुला वाचवण्यासाठी आम्हाला जे काही करता येत होतं ते आम्ही करत होतो. आयू. नराधम? कोण नराधम? ईशा तुटकपणे म्हणाली. तुझा बाप. आता तर हे शब्द बोलताना देखील आयूची जीभ वळत नव्हती. बाप म्हणजे? ईशा धक्का लागल्यासारखं बोलत होती. हो, तुझा बाप. बाबा तू हे काय बोलत आहेस? माझा बाबा तर तू आहेस ना? ईशा बाबाजवळ जाऊन त्याचे दोन्ही दंड पकडून म्हणाली. नाही पिल्लू, मी तुझा बाबा नाही. तुला जन्म देणारा तुझा बाबा वेगळा आहे. बाबा तिचा चेहरा आपल्या उंजरीत घेऊन बोलत होता. नाही, तू खोटं बोलत आहेस. माझा बाबा तूच आहेस, आणखीन कोणी नाही. ईशा बाबापासून दूर होऊन आपलं डोकं धरून म्हणाली. हे बघ, तू आधी शांत हो. मी सगळं तुला व्यवस्थित समजावतो. बाबाने ईशाला धरले आणि एके ठिकाणी बसवले आणि मग बाबाने बोलायला सुरुवात केली. पिलू, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेम हे खूप महत्त्वाचे असते. प्रेमाशिवाय आयुष्याला अर्थ नसतो. आणि असंच प्रेम माझ्या देखील आयुष्यात आलं होतं, तुझ्या आईच्या रूपात. आम्ही एकाच गावात वाढलो, एकाच शाळेत शिकायला होतो. त्यानंतर आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकायला होतो. अगदी कळत नसलेल्या वयापासून आम्ही एकमेकांशिवाय कधी राहिलोच नाही. शाळेत कधी तुझी आई आली नसेल तर तो दिवस मला करमायचं नाही. आणि एखाद्या दिवशी जर मी शाळेत गेलो नाही तर तुझ्या आईला करमायचं नाही. पण त्यावेळेस आम्ही फक्त एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो, अशी आम्हाला आणि इतरांनाही वाटायचे. पण कॉलेजला गेल्यावर कळाले ती मैत्री नसून प्रेम आहे. कधी एकमेकांच्यात गुरफटलो हे आमचं आम्हाला देखील कळलं नाही. काही वेळ बाबा शांत बसला
ईशा मात्र थक्क होऊन ऐकत होती. काय बोलावं हे तिला सुचत नव्हतं. बाबांनी तिच्याकडे पाहिलं आणि मग पुन्हा बोलायला सुरुवात केली. आमचे शेवटचं वर्ष होतं. मी सरकारी नोकरीची तयारी करत होतो. एकदा की सरकारी नोकरी लागली मग रीतसर तुझ्या आजोबांकडे जाऊन तुझ्या आईला मागणी घालायची असं आमचं ठरलं होतं. आणि त्यातच मग एक गोंधळ झाला. शेजारच्या गावातला सावकाराचा मुलगा प्रताप याची नजर तुझ्या आईवर पडली आणि बघताक्षणी त्याला तुझी आई आवडली. त्याला ती हवी होती. त्याने तुझ्या आईला सरळ येऊन मागणी घातली, पण आईने त्याला साफ नकार दिला. मग तो चिडला. खूप प्रयत्न केले त्याने तुझ्या आईला मिळवण्यासाठी. साम दाम दंड भेद सगळं वापरून झालं, पण तुझी आई त्यासाठी तयार नव्हती. तिने सरळ सरळ त्याच्या मागणीला धुडकावून लावली. पण मग मात्र तुझ्या आईच्या सारख्या धुडकावण्याने त्याचा इगो दुखावला गेला. मग त्याने ठरवून टाकले की काही करून तुझ्या आईला मिळवायचे. आणि मग त्याने त्याचा पहिला डाव खेळला. आमच्या प्रेमाची खबर तर त्याला त्याच्या चमच्याकडून मिळाली होती. त्याने सरळ तुझ्या आईच्या वडिलांना म्हणजे तुझ्या आजोबांना माझ्या आणि तुझ्या आईच्या प्रेमाबद्दल सांगितलं. ते आमच्या लग्नासाठी तयार नव्हते आणि मुळातच आपल्या मुलीसाठी एवढ्या मोठ्या घरातलं मागणं आलं आहे हे पाहून ते देखील हरवून गेले होते. आणि मग त्यांनी परस्परच तुझ्या आईचं लग्न त्या नराधमाशी ठरवून टाकलं. त्यांच्या या निर्णयाने तुझी आई बिथरली आणि तुझ्या आईने धावत पळत येऊन मला त्यांचा निर्णय सांगितला. मी देखील तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जास्त फरक पडला नाही. त्या दिवशी तर त्यांनी लहानपणापासून आपल्या फुलासारख्या जपलेल्या मुलीवर हात उचलला. त्याच रात्री तुझ्या आईने मला भेटून काहीतरी पाऊल उचलायला सांगितलं आणि मग आम्ही दोघांनी गावातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण आमच्या पाठी आधीच प्रतापची माणसं होती आणि मग आम्ही काही करायच्या आधीच प्रतापने आम्हाला पकडलं आणि मग घाईघाई तुझ्या आजोबाने तुझ्या आईचं लग्न प्रतापबरोबर लावून दिलं. तुझी आई जबरदस्तीने प्रतापसोबत विवाहबंधनात अडकली गेली. त्यानंतर जणू मी तर जगणंच विसरलो. तुझ्या आईबरोबर सुखी संसाराची भावी स्वप्न पाहणारा मी दारूच्या अधीन गेलो. दिवस रात्र दारू पिऊ लागलो. जगण्यात मला कोणताही रस राहिला नव्हता. एवढं बोलून बाबा शांत झाला. ईशाने एकदा बाबाकडे पाहिलं आणि मग आईकडे पाहिलं तर ती शून्यात नजर लावून बसली होती. मग पुढे काय? ईशाने जरा घाबरत विचारलं. आयुष्याचा वाईट खेळ सुरू झाला. आई अजूनही शून्यात नजर लावून म्हणाली. म्हणजे? ईशाने न समजून विचारलं. लग्नानंतर एका मुलीसाठी तिचं सासर म्हणजे स्वर्ग असतं. तिथे सोन्याचे दिवस सुरू होतात. पण माझ्यासाठी नरक यातना लिहिल्या होत्या. प्रताप फक्त माणूस म्हणून जन्माला आला होता, पण वागणूक तर सगळी त्याची सैतानाची होती. खरोखर एक सैतान होता तो. घरातील सगळेच त्याला घाबरत होते. इतकंच काय तर त्याची जन्मदाती आईसुद्धा त्याला घाबरत होती. त्याने आपल्या आईलासुद्धा जुमानले नाही. त्याची आई त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करायची, पण त्याने कधीच ऐकलं नाही. आणि मी त्या घरात गेल्यानंतर त्याच्या अत्याचारात वाढ झाली, पण मी मात्र तग धरून होते. हळूहळू त्याच्या अत्याचारात वाढ झाली होती आणि नाही म्हणाले तरी बाबांच्या कानावर या गोष्टी गेल्या होत्या. या सगळ्यात भर म्हणजे प्रतापने माझ्या शरीरावर जबरदस्तीने हक्क गाजवला. आणि यावेळी मात्र आईच्या तोंडून हुंदका बाहेर आला. तसं ईशाने चमकून तिच्याकडे पाहिलं. आई मोठ्याने हुंदके देऊन रडत होती. म्हणजे त्या माणसाने तुझ्या मर्जीशिवाय? ईशा अरखडत म्हणाली. हो, म्हणजे तुमच्या पिढीच्या भाषेत तो रेप होता आयु. आता तर ईशाचे हातपाय थरथरू लागले आणि मग हे रोजच होऊ लागले. मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो सैतान कधीच कोणाचा ऐकत नव्हता. त्याच्या आईने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ. त्यात माझ्यासाठी एकच गोष्ट चांगली होती, ती म्हणजे प्रतापची आई. त्यांच्या मायेची ऊब मला मिळत होती. त्या मला समजून घेत होत्या, मला सांभाळून घेत होत्या. इतकंच काय तर प्रतापसारख्या सैतानापासून माझे रक्षण देखील करत होत्या. या काळात मी एकदाही बाबांना किंवा वसूला भेटले नाही. प्रतापने मला कधीच त्यांना भेटू दिले नाही. 1-2 वेळा तर स्वतः बाबा मला भेटायला आले होते, पण प्रतापने तर त्यांना दारातूनच हाकलून लावले. तेव्हा बाबांना आपल्या वागणुकीबद्दल पश्चाताप झाला. असे 2 वर्षे गेले आणि मग मला दिवस गेले. मी खूप खुश होते. प्रतापची आई म्हणजे तुझी आजी देखील खूप खुश होत्या. आता प्रतापच्या अत्याचारात कमतरता येईल असे वाटले. त्याच्या वागणुकीत बदल होईल अशी माफक अपेक्षा होती. पण ज्या दिवशी त्या नराधमाला समजले की मला दिवस गेले, त्या दिवसापासून त्याने फक्त मुलगाच झाला पाहिजे असा हट्ट करायला सुरुवात केली. त्यासाठी दिवस रात्र मला त्रास द्यायचा. एक दिवस मी सहज बोलून गेले की मुलाची ऐवजी मुलगी झाली तर
तर त्या रात्री त्याने मला दिवस गेलेले असताना हे माहीत असून देखील बेदम मारले. त्या अवस्थेत जराही दया दाखवली नाही माझ्यावर. त्या रात्री जर तुझी आजी मला वाचवण्यासाठी आली नसती तर कदाचित त्याच रात्री माझा जीव देखील गेला असता. आणि त्या दिवसापासून तर त्याने माझे तोंड बघणं देखील सोडलं होतं. सतत मुलगा हवाय म्हणून माझ्या मागे भुणभुण लावली होती. आणि काही दिवस माझे असेच घाबरून गेले. 9 महिने पूर्ण होत आले होते. मला मुलगी झाली तर प्रताप माझा जीव घेईल हे निश्चित होतं. पण मला माझ्या जीवाची पर्वा कधीच नव्हती. मला फक्त माझ्या बाळाची पर्वा होती. मी देवाजवळ सतत मुलगा होऊ दे म्हणून प्रार्थना करत होती. मुलगी झाली तर तो माझ्या सकट तिलासुद्धा मारून टाकेल याची भीती मला होती. म्हणून मी देवाकडे मुलगा मागत होते. पण देवाला काहीतरी वेगळंच घडवायचं होतं माझ्या आयुष्यात. आणि अशाच दडपणात मग तुझा जन्म झाला. तू पोटात असताना कदाचित व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे तू अशक्त जन्माला आली होतीस. पण मुलगी झाली म्हणून त्या पाषाण हृदयी माणसाला अजूनच राग आला. आणि मग त्याने डिलेव्हरीच्या दिवशी देखील मला बेदम मारले. त्या क्षणाला असं वाटलं की एकतर मी माझ्या तरी जीव द्यावा, नाहीतर त्याच्या तरी जीव घ्यावा. पण तुझ्याकडे बघून मला जगायचं होतं. त्याने तर हॉस्पिटलमध्ये तुला देखील मारण्याचा प्रयत्न केला. पण तुझी आजी मध्ये आली आणि तिने असं काही घडू दिलं नाही. पण त्यानंतर मी आणि आजी डोळ्यात तेल घालून तुझी काळजी घेत होतो. आधीच तू अशक्त जन्माला आली होतीस. त्यात प्रताप कधी तुला काही करेल याचा भरोसा नव्हता. आणि मग त्यातूनही तुझ्या आजीने आणि मी तुझी पुरेपूर काळजी घेतली आणि सतत तुला प्रतापपासून वाचवत होतो. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.